छत्रपती संभाजीनगरच्या सभेतनं उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। सत्तेसाठी दुतोंडी गांडुळासारखी वळवळ करू नका असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे। अजित पवारांवर केलेल्या 70,000 कोटींच्या आरोपांचा यावेळी त्यांनी उल्लेख केला। तर फडणवीसांनी हिंदू मुस्लिम वाद न लावता केलेले एकतरी भाषण दाखवा, 1 लाख रुपये देईन असंही ते म्हणाले। फडणवीसांच्या 3,000 रुपयांच्या चॅलेंजला ठाकरेंनी 1 लाखांचं आव्हान दिलं। अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत। ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवरती केला होता त्यांच्या मांडीला मांडी लावून दोघं जण एकमेक बसू कशी शकतात? देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत, त्यांची केस चालू आहे। अहो तुम्ही चालू आहात, केस तर चालू आहे माहिती आहे, पण ढीगभर पुरावे गाडीभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना। मग 2 पैकी एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे, केसचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे। आणि जर का पुरावे खोटे असतील तर जाहीर अजित पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे। 2 पैकी एक काहीतरी करा, दुतोंडी गांडुळासारखं वळवळ करू नका सत्तेसाठी। असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबरसनी घेतलेला आहे। तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे। आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे। आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्याने 1 लाख रुपये द्यायला तयार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.